या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत जे महसूल कर्मचारी आहेत ते महसूल कर्मचारी 3 महसूल कर्मचारी, एक मंडळाधिकारी, एक अहवाल कारकून आणि एक लिपिक हे 30 तारखेला याला कोणतीही पूर्वकल्पना न देता, कोणती नोटीस न देता यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. यांच्याकडे कोणतेही काम पेंडिंग नसताना, कोणतीही पूर्वकल्पना न देता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना निलंबनाचा आदेश केलेला आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेबाबरोबर काल आम्ही सर्व महसूल संघटना त्यांची भेट घेतली आणि जे कारवाई केली निलंबनाची, ही कारवाई चुकीची आहे. ही कारवाई आपण जे निलंबन केलं आहे ते निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावं ही आम्ही सर्वजण जाऊन चर्चा केली. परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्या निलंबन मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळं सर्व महसूल संघटना कोतवालापासून तर मंडळाधिकाऱ्यापर्यंत, कोतवाल असन, शिपाई असन, लिपिक असन, तलाठी असन, अहवाल कारकून असन, मंडळाधिकारी हे सर्वजण, जिल्ह्यातील सर्वजण आज एक दिवसाची रजा आंदोलन करत आहोत. जर आज आंदोलन म्हणजे आज जर त्यांनी निलंबनाचा आदेश मागे घेतला नाही तर उद्यापासून आम्ही जोपर्यंत निलंबनाचा आदेश मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत बंद पुकारलेला आहे. मागील हे 5-6 महिन्यांपासून एका तहसीलचे, गेवरा तहसीलचे 12 कर्मचारी निलंबित केले. कोणतीही पूर्वकल्पना देता, कोणती त्यांना नोटीस न देता. इथून म्हणजे खालच्या कर्मचाऱ्यावर ड आणि क च्या खालच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होतीये. चूक ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची असती, परंतु निलंबन खाल्ल्या कर्मचाऱ्याचं होतं. शासनाचा आदेश आहे की 3 महिन्यामध्ये त्यांना पुनर्स्थापित करायला पाहिजे, पण 8-9 महिने घेतलं जात नाहीये. ही एक शोकांतिका आहे. त्याच्यामुळे आम्ही बेमुदत बंद पुकारलेला आहे.